ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता एक मोठी बातमी 13 जुलैला रद्द झालेला शासन आपल्या दारी कार्यक्रम आता पुणे जिल्ह्यात 23 जुलैला होणार आहे। जेजुरीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असतील आणि या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील 1000हून अधिक सरपंच देखील सहभागी होणार आहेत। गेल्या आठवड्यात खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींमुळे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला होता आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यामध्ये येणार आहेत। तिकडे उल्हासनगरमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचा प्रकार समोर आलाय। कॅम्प नंबर 2 परिसरात तर चालकांवर पावसामध्ये रस्ता शोधण्याची वेळ आली आहे। पावसाचं पाणी भरल्यामुळे खड्डा नजरेस न पडल्यानं बाईकस्वाराचा अपघात झाल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। सुदैवानं हा अत्यंत वर्दळीचा रस्ता नसल्यानं मोठा अनर्थ टळलाय। मात्र या दुर्घटनेमुळे महापालिकेनं खड्डे भरण्यासाठी दिलेल्या ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। अर्धा जुलै महिना सरला तरी धाराशिवमध्ये पेरणी योग्य पाऊस झालेला नाहीये। रिमझिम स्वरूपाच्या पावसावर काही भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र त्यानंतर पुढे काही दमदार पाऊस पडलाच नाही आणि त्यामुळे सोयाबीनसह अन्य पिकं करपली आहेत आणि त्यामुळे बळीराजा संकटात सापडलाय। जिल्ह्यात अजूनही 4.25 लाख हेक्टरवर पेरणी झालेली नाहीये आणि जी काही 1 ते 1.25 लाख हेक्टरवर पेरणी झाली ती सुद्धा करपू लागली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी संकट घोंगावतंय। आणि काय समस्या साहेब तुम्ही पेरणी करून बी किती दिवस झाले अजून उगवाया कुठं नाही, उगवलंच नाही कुठं तरी उगवलंय ती त्या आळ्या खात्यात का काय खाते ते बी जळायला लागले। पाऊस तर पडत नाही म्हणून तर उगवत नाही, पाऊसच नाही। टोमॅटोच्या किमतींनी ग्राहकांना रडवलं असलं तरी शेतकऱ्यांना मात्र अच्छे दिन आले। पुणे जिल्ह्यामध्ये टोमॅटो विक्रीतून शेतकऱ्याला 2 कोटी रुपयांचा फायदा झालाय। मागील काही महिन्यांपूर्वी दर नसल्यानं हवालदिल झालेला शेतकरी आता मात्र टोमॅटोच्या शेतीतून मालामाल झालाय। टोमॅटोची शेती बेभरवसा असून अनेकदा यामध्ये शेतकऱ्याला तोटाच होतो, मात्र हताश न होता टोमॅटो लागवड केल्यानं आपल्याला त्याचं फळ मिळाल्याचं या शेतकऱ्यानं सांगितलंय। 2021 में मेरे को 18-20 लाख रुपए लॉस हुआ है। 22 में भी मेरा खाली जितना भांडवल डाला मैंने पैसा खेती में उतना ही निकला, लेकिन इसके वजह से भी मैं रुका नहीं। इस साल भी 12 एकड़ लगाया और उससे वो 12 एकड़ में मेरा अभी तक 17,000 कैरेट गया है और उसको वो कैरेट को 770 से लेके 2311 तक भाव मिला है अभी तक। उस हिसाब से मेरा माल गया अभी तक। 2 करोड़ 80 लाख रुपए मैंने अभी तक कमाए इस खेती में। अभी भी मेरा माल बचा है ये पौध पर, अभी भी चलेगा 15 दिन टमाटर और 6-7 तोड़े होंगे।